नमस्कार, मी वर्षा लाड VGL कुकिंगमधून तुम्हा सर्वांचं स्वागत करते. मंडळी, दिवाळीची मला एक छानशी आठवण येते. माझ्या लहानपणी आम्ही गिरगावात राहायचो आणि माझी आई घरामध्ये दिवाळीचा फराळ करत असायची. वडील रेल्वेमध्ये असल्यामुळे त्यांना शिफ्ट ड्युटीज होत्या. ज्या वेळेला ते घरी अवेलेबल असायचे त्यावेळेला कधी करंज्या तळणं किंवा शंकरपाळ्या कातून देणं अशी काही कामं, उत्साहाची कामं घरामध्ये चाललेली दिसायची आमच्या लहानपणी. तर हा जो काय एक दिवाळीचा जो घरामधला वातावरणातला जो बदल असायचा ना, तो फार अप्रतिम होता. आणि आज त्या वातावरणाची आठवण होऊनच आपण आयुष्यामध्ये सारखा प्रयत्न करत असतो की अरे, मलाही हे वातावरण माझ्या घरात क्रिएट करता आलं पाहिजे आणि माझ्याही घरातल्या मंडळींना सगळ्यांना हाच आनंद मिळायला हवा. तर ही अशी एक सुंदर गोडशी आठवण माझ्या आईची. आणि माझी आई सगळे पदार्थ करण्यामध्ये फार अगदी निपुण होती आणि त्यामुळे तिचे पदार्थही खूप छान होत असत. तिचाच संस्कार आज माझ्यावर झाला आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि म्हणूनच आज ह्या सगळ्या रेसिपी कधी म्हणजे वेळ परत्वे, तुम्हाला वेळ असतो तेव्हा घरात पूर्णपणे चांगल्या पद्धतीने पण करू शकता. कधी बाहेरचं थोडंसं मदत घेऊन बाजारातल्या सामानाची तरी दिवाळीचा फराळ करू शकता. पण फराळ हा घरामध्ये बनवण्याचा हा जो काय एक संस्कार आहे तो आम्हा सर्वांवर झाला आहे आणि तो तुम्हा सर्वांवर पण व्हावा हीच परमेश्वराकडे खूप प्रार्थना. तर आज आपण बघणार आहोत पुढचा पदार्थ दिवाळीचा, शंकरपाळे. सगळ्यात प्रथम आपण शंकरपाळ्याचं प्रमाण बघणार आहोत. शंकरपाळी करण्यासाठी आपल्याला सगळ्या गोष्टी समप्रमाणात घ्यायच्या आहेत. आता हे साधारण अर्धी वाटीचं प्रमाण आहे. प्रत्येक प्रमाण हे अर्धी वाटीचं घेतलेलं आहे. तुम्ही घेताना कुठलंही एक वाटी घेऊन त्याच वाटीने तुमचं सगळं प्रमाण घ्या, म्हणजे गोंधळ होणार नाही. तर आपण बघूया. हे 1 वाटी दूध घेतलेलं आहे. हे 1 वाटी थोडंसं कोमट करून तूप पातळ करून घेतलेलं आहे. आणि ही 1 वाटी साखर घेतलेली आहे. तसंच शंकरपाळ्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं असतं चवीसाठी, म्हणून तेही घेतलेलं आहे. आणि या सगळ्या सामानामध्ये जेवढं मावेल तेवढं आपण मैदा घालणार आहोत. हा मैदा मी अंदाजे 4 ते 5 वाट्या मैदा घेतलेला आहे. तर आपल्याला या मिश्रणामध्ये जेवढा मैदा मावेल तेवढ्याच्याच शंकरपाळ्या आपण करणार आहोत. आपण साखर घालूया आणि त्याच्यानंतर दूध घालूया. आणि हे बारीक गॅसवर आधी ही साखर आपण व्यवस्थित ढवळून घेऊया. आणि हे मिश्रण थोडंसं म्हणजे जे गरम होणार आहे तर त्याच्यानंतर थोडंसं थंड झाल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये तूप ओतणार आहोत. पण तोपर्यंत आपण ह्या दुधामध्ये साखर विरघळून घ्यायची आहे. एवढ्यात घाई करायची नाही तूप घालायला. हे बघा, साखर आता विरघळलेली आहे. तर मी गॅस बंद करते आणि थोडीशी त्याला गार करण्याकरता चमच्याने ढवळते की साखरही पूर्णपणे विरघळेल आणि आपल्याला तूप घालायला बरं पडेल आणि त्याचा गरमपणासुद्धा थोडा कमी होईल. हे बघा, आता मी ह्याच्यामध्ये सगळं तूप ओतते. आता हे आपण एका परातीमध्ये मिश्रण ओतूया. तसंच या मिश्रणामध्ये आता आपण वाटीने मैदा घालूया.
हा 2 वाटी मैदा मी घातलेला आहे आणि थोडंसं मीठ पण घालते जे आपण घालणार होतो आणि हे मी मळते. हे पहा, हे पीठ अशा पद्धतीने मळून तयार झालेलं आहे. पण हे पीठ आपण ठेवायचं वगैरे नाही आहे. हे लगेचच 5 मिनिटामध्ये लाटायला घ्यायचं आहे. कारण हे ठेवलं पीठ की कडक व्हायला लागतं. त्यातलं तूप हळूहळू थिजलं की ते पीठ कडक व्हायला लागतं. म्हणून हे ताबडतोब लाटायला घ्यायचे आहेत. आणि आता आपण ह्या शंकरपाळ्या लाटूया. मी आता जसं पोळीला आपण एक एक गोळा घेतो त्या गोळ्याप्रमाणेच ह्याचे गोळे बनवते आणि त्याप्रमाणे आपण लाटूया. आणि हे लाटताना जास्त जाड नाही आणि जास्त बारीकही नाही, पातळ नाही, अशा पद्धतीनेच लाटायचं आहे. हे पीठ लाटून झालेलं आहे. जास्त पातळ लाटायचं नाही आहे. तर ह्याच्या आपण शंकरपाळ्या पाडूया. थोड्याशा तिरप्या पाडल्या शंकरपाळ्या की त्याचा शेप चांगला येतो. आणि आता आपण ह्या शंकरपाळ्या तळायला टाकूया. इथे तेल तापलेलं आहे आणि त्याचा गॅस आपल्याला बारीक करून या शंकरपाळ्या आपल्याला तळणीमध्ये घालायच्या आहेत. ह्या बघा, हा व्यवस्थित शंकरपाळ्या फुगून वर आलेल्या आहेत आणि हलक्या झालेल्या आहेत. या पहा, आपल्या शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत आणि ह्या आपण याच्यामध्ये काढतो आहोत. आणि ह्या जास्त लाल होऊ द्यायच्या नाहीत, पण बारीक गॅस करून व्यवस्थित कढईमध्ये तळून घ्यायच्या आहेत. म्हणजे असा सुंदर कलर त्याला येतो. आपण बघू शकता. हे आपले शंकरपाळे अशा पद्धतीने तयार झालेले आहेत. हे सुमारे 2 वाटी पीठ घेऊन शंकरपाळे बनवलेले आहेत. तर आपण बघूया की हे छान कुरकुरीत आणि खुसखुशीत. तर ह्याचा आवाज तुम्ही बघा. तर हे अशा प्रकारे शंकरपाळे आपण बघू शकता, पूर्णपणे तळलेले आणि कुरकुरीत आणि खुसखुशीत असे झालेले आहेत. आपण बघूया एक शंकरपाळा तोडून. हा बघा, हा बघा, पूर्णपणे पूर्ण
चुरा झालेला असा तुम्हाला बघता येईल आणि खूप हलका आणि खूप जाडही नाही आणि पुन्हा पापुद्रे सुटलेला, आतून पापुद्रे असलेला असा हा शंकरपाळा आपला तयार झालेला आहे. मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जरूर सबस्क्राईबसुद्धा करा. पुन्हा भेटूया पुढील दिवाळीच्या नव्या रेसिपीसह. तोपर्यंत खात रहा, स्वस्थ रहा आणि आनंदी रहा. धन्यवाद.